मी माझ्या आयुष्यात कधीच कुणाला खोटा जिव्हाळा दाखवला नाही. जे काही केलं ते मनापासून केलं. मग तो वेळ असो, आदर असो किंवा माझी साथ असो. आजकाल लोक शब्द खूप बोलतात, पण भावना मात्र फार कमी जपतात. नात्याचं प्रदर्शन करतात, पण त्यामागचा हेतू मात्र नेहमीच स्वच्छ असतो असं नाही. आणि म्हणूनच मी एक गोष्ट शिकलीये, माणसं कमी ठेवा, पण खरी ठेवा. हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. पहाटे 4 वाजता झाली आपल्या दिवसाला सुरुवात. उठल्याबरोबर सगळी झाडलोट करून घेतली, फरशी वगैरे पुसून घेतली. घरातलं एवढं काम आवरेपर्यंत थोडं थोडं उजाडायला लागलं होतं. मग बाहेर आले. बाहेरचं सगळं आवरून घेतलं, कालच्या रांगोळ्या काढून घेतल्या. त्यानंतर बाहेरची झाडलोट करून घेतली. आता हे रुटीनच झालंय, सकाळी लवकर उठल्यानंतर लवकर काम आवरतात. त्यासाठी मी आता लवकरच उठायला लागलीये. लवकर उठल्यानंतर काम पण आवरतात, दिवस पण फ्रेश मध्ये जातो, कंटाळा येत नाही आणि हळूहळू चांगले बदल घडायला लागतात. पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते. आणि ही जी सकाळची हवा आहे ना, सुंदर, खूप छान वाटतं या हवेमध्ये. सुंदर असं वातावरण असतं सकाळ सकाळ आणि संध्याकाळचं, ह्या 2 टायमाचं वातावरण खूप छान असतं. गुरुवार असल्यामुळे आज देवाचं पण सगळं व्यवस्थित करायचं होतं. देवपूजा करायची होती, अभिषेक करायचा होता, त्यानंतर सेवा करायच्या असतात, असं सगळं काही करायचं असतं. तर पहा, आता इथं बाहेर माझं रांगोळी झाली काढून. त्यानंतर मग तुळशीला हळदी कुंकू पाणी घातलं, नमस्कार केला. त्यानंतर आपल्याला सूर्यनारायणाला नमस्कार करायचाय, पाणी घालायचंय. आणि एक सांगू का, आपण जर रोज सूर्यनारायणाला नमस्कार करून जर अर्धे दिलं तर त्याचे उत्तम फळ आपल्याला मिळत असतं बरं का. अगदी नीतिनियमाने जर आपण सकाळी उगवत्या सूर्याला जर पाणी घातलं तर आपल्या मध्ये भरपूर बदल घडतात. आपली जी महत्वाची कामं असतात ना, तर ती वेळेवर होतात. कसलेच अडथळे आपल्या जीवनात येत नाहीत आणि आपले मार्ग मोकळे होत असतात. पूर्वीचे लोक ना, आंघोळ झाली की पहिलं सूर्यनारायणाला पाणी घालायचे. हे लहानपणीपासून आपण पाहत आलोय, पण आता काय झाले ना, कामाच्या धावपळीत म्हणा किंवा अनेक काही कारणांमुळे आपण हे सगळं विसरत चाललोय. म्हणजे थोडक्यात आपण आपली संस्कृती विसरत चाललो. परंतु हे छोटे छोटे उपाय जर आपण घरात खरंच करून पाहिले ना, तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. म्हणून नेहमी ना, उठलं एक तर लवकर उठायचं आणि लवकर उठलं की आपली आंघोळ वगैरे झाली, तिकडून सूर्यनारायणाचं दर्शन व्हायला लागलं की आपण नमस्कार पण करायचा आणि सूर्यनारायणाला अर्घ्य पण द्यायचं. हे एकदा करून पहा. जेव्हापासून मी हे करायला लागले ना, तेव्हापासून माझ्या जीवनात अतिशय चांगले बदल घडायला लागलेत. तर आता मी लागले होते स्वयंपाकाला. मला करायचं होतं स्वयंपाक, देवपूजा करायची अजून, पण देवपूजा थोडी निवांतच करायची, कारण आज गुरुवार असल्यामुळे वेळ भरपूर लागतो आणि डबा पण करायचा होता. म्हटलं आधी डबा करून घ्यावा
आणि नंतर मग देवपूजा करावी. तर आज दोघांचीच भाजी बनवायची. मला तर उपवासाचे गुरुवार, तर दोघांसाठी मी भेंडी चिरून ठेवली होती, तर आता ती मला करायची आहे. तर पण मी काय केलं, भेंडी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली, नंतर कट करून घेतली आणि मस्त अशी फुल गॅसवर सरसरीत भेंडी भाजून घेतली. अशी जर भेंडी भाजली तर जवळजवळ 60 ते 70% भेंडी शिजली जाते आणि तिचे चिकटपणा आहे ना पूर्णपणे निघून जातो. चांगली डाग तर भेंडी भाजून घेतली, ती नंतर काढून घेतली. त्यामध्ये जिरी, मोहरी, लसूण, हिरवी मिरची घातली आणि मस्त भेंडी फोडणीला टाकली. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं, ते पण थोडं मोठं मोठं करूनच टाकलं आणि मस्त अशी साधी सिंपल भेंडीची भाजी तयार झाली. खायला अतिशय अप्रतिम लागते. एकदा नक्की करून पहा. आणि आधी भेंडी भाजून घेतल्यामुळे अजिबात चिकट होत नाही, भेंडी एकदम सुटसुटीत होती. डबा झाला, साहेबांनी जेवण वगैरे केलं, डबा भरून ते गेले. त्यानंतर आता मला करायची होती उंबरा पूजन. तर पहा, मस्त हळदीचं लेपन करून घेतलं, उंबऱ्याची पूजा करून घेतली. मी दर गुरुवारी पौर्णिमेला, अमावस्याला हळदीचं लेपन करत असते. खूप प्रसन्न वाटतं बरं का हे सगळं करताना, ते आनंद होत असतो मनाला. त्यानंतर मग म्हटलं देवपूजा करून घ्यावी. आता माझी घरातली बाकीची सगळी काही कामं आवरलेली होती. माझी फक्त देवपूजा आणि सेवा राहिलेली होती. म्हटलं आता चला देवपूजा करून घेऊ आणि त्यानंतर मग सेवा करायला बसू. स्वामींना अभिषेक घालून घेतला. आधी दही, दूध, तूप ह्याने सगळ्यांनी अभिषेक करून घेतला. पंचामृत नव्हतं केलं, दया दुधाने अभिषेक करून घेतला. त्यानंतर पाण्याचा अभिषेक करताना स्त्रीसूक्त आणि पुरुषसूक्त म्हटलं. स्त्रीसूक्त आणि पुरुषसूक्त जर आपल्या घरात रोज म्हटलं गेलं तर त्याचे अनगिनत फायदे आहेत बरं का. म्हणजे आपल्याला मोजता येणार नाही एवढे फायदे. आपल्याला छोटे छोटे फायदे होत असतात. आपण जर लक्ष दिलं ना तर ते आपल्याला सगळं कळतं की आपलं हे कशापासून चालू झालंय. मला तर खूप मोठे मोठे अनुभव येतात बरं का ह्या सेवेचे. पाण्याचा अभिषेक झाला, आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, हे पाणी आपल्याला प्यायचं आहे. एका ग्लासमध्ये ते पाणी काढून घेतलं आणि देवघरात तसंच ठेवलं. आणि त्यानंतर आता मला संकल्प सोडायचा होता. मी 108 स्वामी चरित्र पारायणाचा संकल्प केलाय. 108 पारायण मला करायचे. आजपासून मी त्याला सुरुवात केली आहे. मी काय असा आकडा दिलेला नाही की एवढ्या दिवसात मी हे पारायण पूर्ण करेन. तर मला जसं होईल तसं मी हे पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. कारण आपल्याला काम हे सगळं बघून सेवा करायची असते ना, तर वेळ पण जातो आणि कधी टाइम पण नाही भेटत. वेळ जर नाही भेटला तर आपली सेवा राहून जाते. परंतु नित्य सेवा ही आपल्याला रोजच करायची आहे. नित्य सेवा मात्र चुकवायची नाही. तर चला, इथेच मी व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.